तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असते तर दुर्गी आणि चंची लपून तिला बघत असतात. मात्र दुर्गेने मध्ये जो दगड ठेवलेला असतो त्याला अक्षरा काही धडकत नाही आणि त्यामुळे दुर्गी पुन्हा तो दगड हलवते आणि बरोबर अक्षराच्या मार्गात ठेवते आणि मग पुन्हा त्या दोघीजणी लपून अक्षराची मजा बघण्यासाठी बसतात. आणि मग बरोबर पुढच्या प्रदक्षिणेच्या वेळी अक्षराच्या मार्गात तो दगड येतो, तिला ठेच लागते आणि ती तोल जाऊन खाली पडणार इतक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो आणि तो अक्षराला सावरतो. अक्षरा खूप घाबरलेली असते, मात्र अधिपतीने सावरल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू येतं, तिला खूप आनंद होतो. तर अधिपती तिला विचारतो की मास्तरीनबाई ठीक आहात ना तुम्ही, आणि त्यावर ती सुद्धा खुश होत हो म्हणते. तर दुसरीकडे दुर्गी आणि चंची खूप चिडतात. त्या रागातच अधिपती आणि अक्षराकडे बघू लागतात. त्यानंतर अक्षरा उभी राहते, मात्र तिच्या पायाला जोरात ठेच लागलेली असते. बोट लाल झालेलं असतं, त्यामुळे तिला एक पाऊलही पुढे टाकता येत नाही. आणि मग त्यानंतर अधिपती रागातच तो दगड उचलतो आणि फेकून देतो. तर तो दगड बरोबर दुर्गीच्याच पायावर जाऊन पडतो आणि ती मोठ्याने ओरडू लागते. तर चंची तिचं तोंड बंद करते आणि तिला तेथून घेऊन जाते. तर इकडे अधिपती अक्षराला सांगत असतो की मास्तरीनबाई आता बस झालं, तुम्हाला एक पाऊलही पुढे टाकता येत नाही आहे. मात्र अक्षरा म्हणते की असं कसं, आत्तापर्यंत फक्त 4च फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र अधिपती तिला सांगतो की झालं तेवढं पुरे झालं, देव घेईल समजून. पण अक्षरा ऐकत नाही. ती म्हणते की त्या दिवशी तुमच्या पायाला एवढी कुदळ लागली होती, तुम्ही माझं ऐकलं नाही, मग आता मी तुमचं कसं ऐकेल, मी सुद्धा तुमचीच बायको आहे. आणि ते ऐकून अधिपती डोक्यालाच हात लावतो आणि मग त्यानंतर तो म्हणतो की ठीक आहे, मग आता मी सुद्धा तुम्हाला दाखवून देतो की मी तुमचाच नवरा आहे ते. आणि मग तो अक्षराला उचलून घेतो आणि मग ते दोघेजण मिळून वडाला फेऱ्या मारतात. इतर सगळेजण कौतुकाने त्या दोघांकडे बघत असतात. दुसरीकडे भुवनेश्वरी आणि चारुहास सर अजूनही एकमेकांसोबत वाद घालतच असतात. भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, पण जीव गेला तरी आम्ही हे घर सोडून जाणार नाही. आणि एक दिवस असा नक्की येईल ज्या दिवशी तुम्ही स्वतः हे पूजेचं ताट माझ्या हातात द्याल आणि मला पूजा करण्यासाठी पाठवाल. मात्र चारुहास सर म्हणतात की तो दिवस कधीच उजाडणार नाही, एवढं लक्षात ठेव. माझ्या चारुलताची जागा घेण्याचा प्रयत्न करू नको, तिच्या नखाची सुद्धा तुला सर नाही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्हाला का कळत नाही आहे की जर एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाला जीव लावला तर ती आयुष्यभर त्याला जीव लावते, मग तिला कितीही त्रास झाला तरी चालेल. आणि मग त्यानंतर तिथे पूजेचं साहित्य गोळा करायला सुरुवात करते आणि मग ती चारुहास सरांच्या पाया पडायला जाते, पण ते मोठ्याने तिच्यावर ओरडतात. दुसरीकडे अक्षराची पूजा पूर्ण होते आणि मग त्यानंतर ती आणि अधिपती घरी जाण्यासाठी निघतात. तर ओंकार आणि शिवानी त्यांना जेवण करण्यासाठी त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण देतात. मात्र अक्षरा आणि अधिपती नकार देत म्हणतात की हे 10 दिवस जाऊ द्या, त्यानंतर आम्ही नक्की तुमच्या घरी येऊ. आणि मग त्यानंतर ते दोघेजण घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी विचारत असते की हे काय चाललंय तुमचं, ही रीत असते. मात्र चारुहास सर विचारतात की कोणती रीत आणि कशाची रीत, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझी बायको नाही, तुला हा अधिकार कोणीही दिलेला नाही आहे. खरं तर मला कळतच नाही आहे की तू माझ्या नावाचं मंगळसूत्र का घालते. जर हिंमत असेल तर हे मंगळसूत्र काढ आणि जगाला सामोरी जा. तर भुवनेश्वरी म्हणत असते की जगाला सामोरं जाण्याची आम्हाला गरज नाही आहे. तर चारुहास सर म्हणत असतात की तुला खरंच काहीच वाटत नाही का गं, जरा सतसत विवेकबुद्धीने वाग, आणि थोडं जरी काही वाटत असेल ना तर हे घर सोडून निघून जा. आणि ते तेथून निघून जातात. तर चारुहास सरांच्या अशा बोलण्यामुळे भुवनेश्वरीला खूप वाईट वाटतं. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा एकत्र जेवण करण्यासाठी बसतात. अक्षराने अधिपतीच्या आवडीच्या पुरणपोळ्या केलेल्या असतात आणि ते बघून अधिपतीला आश्चर्य वाटतं. तो विचारतो की मास्तरीनबाई एवढं सगळं तुम्ही कधी केलं. आणि त्यावर अक्षरा सांगते की सकाळी मी लवकर उठले होते, त्यामुळे मग इतर कामं लवकर आवरली आणि मग मी तुम्हाला आवडतात म्हणून पुरणपोळ्या बनवल्या. त्यामुळे अधिपती तर खूपच खुश होतो. तो म्हणतो की मास्तरीनबाई खरंच मला तुमचं खूप कौतुक वाटते. मी कालपासून बघतोय तुमचं सतत काही ना काही काम सुरूच आहे, मला अजिबात आराम मिळत नाही आहे आणि खरंच या सगळ्यासाठी मी जबाबदार आहे, मला माफ करा. पण अक्षरा म्हणते की अधिपती हे काय बोलताय तुम्ही, ही आपल्या दोघांची जबाबदारी आहे आणि आपल्या दोघांचा संसार आहे म्हटल्यावर मी सुद्धा काम करायला हवंच ना. आणि मग त्यानंतर त्या दोघांनीही उपवास केलेला असतो, म्हणून मग ते एकमेकांना घास भरवत उपवास सोडतात.
अक्षराने केलेली पुरणपोळी तर अधिपतीला खूपच आवडते. तो अक्षराचं खूप कौतुक करत असतो, त्यामुळे ती सुद्धा खुश होते. आणि मग त्यानंतर अक्षरा श्रीकांत दादांसाठी सुद्धा डबा भरते. ती म्हणते की त्यांच्यामुळे खरंच आपली खूप मदत झाली आहे, त्यांच्यामुळे आपल्याला राहायला निवारा मिळाला. त्यावर अधिपती म्हणतो की अगदी खरं आहे. आणि मग ते दोघेजण श्रीकांत दादांना डबा देण्यासाठी निघतात. तर अधिपतीने आज जे पैसे कमावलेले असतात ते तो अक्षराच्या हातात देत म्हणतो की हे तुमच्या जवळ राहू द्या, कारण तुम्ही आमच्या घरच्या लक्ष्मी आहात. आणि मग अक्षरा खुश होऊन ते पैसे ठेवून देते आणि मग ते दोघेजण बाहेर जातात. त्यानंतर भुवनेश्वरी घडलेला सगळा प्रकार आजींना सांगत असते. तर आजी तिला समजवतात की तुला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे, तू नको एवढा विचार करू. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की नाही गाई, मी सुद्धा माणूसच आहे ना. आजी विचारतात पण तू त्यांना सांगायलाच का गेली की तू पूजा करण्यासाठी जाणार आहे. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आम्ही कशाला सांगायला जातोय, आम्ही पूजा करण्यासाठी निघालो होतो, ते समोर आले, त्यांनी विचारलं आणि म्हणून मला सांगावं लागलं. आणि ते आज जे काही बोलले ते तू ऐकलं नाही म्हणून. खरंच ते आम्हाला नको नको ते बोलले. आणि इतकंच नाही तर त्यांनी पूजेचं ताटसुद्धा उधळून लावलं. आम्हाला माहिती आहे की त्यांच्या मनात आमच्याविषयी प्रेम नाही, मात्र आमची एक आशा होती की कधीतरी ते आम्हाला नावापुरता का होईना बायकोचा दर्जा देतील. पण नाही, आम्ही खूप तोऱ्यात म्हणालो होतो त्यांना की एक दिवस असा येईल की तेव्हा तुम्ही आम्हाला बायकोचा दर्जा द्याल. मात्र तो दिवस कधी येईल हे मलाही माहीत नाही. मात्र 2 गोष्टी आहेत ज्या आम्ही पूर्ण करणारच. आणि त्यावर आजी विचारतात कोणत्या. तर भुवनेश्वरी सांगते, पहिली म्हणजे सुनबाईंना या घराच्या बाहेर काढणं आणि दुसरी म्हणजे तोऱ्यामध्ये या घरात थोरल्या मालकांची बायको म्हणून मिरवणं. आणि काही झालं तरी या 2 गोष्टी आम्ही पूर्ण करणारच. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत ओंकार अधिपती आणि अक्षराकडे किराणा सामान, भाजीपाला आणि काही पैसे घेऊन येतो. त्यामुळे त्या दोघांनाही आश्चर्य वाटते. ते विचारतात की हे सगळं तुम्ही का आणलंय. आणि तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येत म्हणतात की हे सगळं मी पाठवलं होतं. तर दुसरीकडे चंची आणि दुर्गी भुवनेश्वरीला आज दिवसभरात घडलेला अधिपती आणि अक्षराबद्दलचा सगळा प्रकार सांगतात. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आता काही झालं तरी आम्ही अधिपतींना सुनबाईंपासून वेगळं करणारच. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.